जाऊया पुढच्या बातमीकडे। तर नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय। राज एकनाथ शिंदे यांना त्रास दिल्याचा आरोप त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। तर उद्धव ठाकरेंमुळेच दोघांनी पक्ष सोडल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय। पक्षाच्या अधोगतीला उद्धव ठाकरे कारणीभूत असल्याचा आरोप राणेंनी ट्विट करून दिलाय। तर नारायण राणेंनी काय नेमकं हे ट्विट केलेलं एकदा आपण पाहूया। तर नारायण राणे यांनी ट्विट केले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं, यांनी सत्ता घालवली। शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे। मराठी माणसानं व हिंदूंनी याला घरी बसवलं। गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही। जो बून से गई वो हाथ से नहीं आती। तर या ट्विटमध्ये पुढे नारायण राणे म्हणतात, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकीच्या नात्यानं परत या असं म्हणून प्रयत्न करत आहेत। मला आठवतं याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलं होतं, त्रासही दिला होता। पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं आणि त्याची यांना जाणीव नाही वाटत। आणि आता का म्हणून लाळ ओकतात? राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला। तर नारायण राणेंनी ट्विट करत हे आरोप केलेत उद्धव ठाकरे यांच्यावर। तर नारायण राणेंच्या या ट्विटला भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय की नारायण राणेंना आताच राज ठाकरेंची जर काही प्रेम आला असेल तर 8 दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे। तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा। नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा एहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणाले। ते तुम्ही वक्तव्य काढून बघा। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं आहे।